नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। महाराष्ट्राची सांस्कृतिक शैक्षणिक राजधानी म्हणून मिरविणारे पुणे अलीकडील काळात गँगस्टर, भूमाफिया आणि बलात्कारांचे शहर म्हणून आपली नवी ओळख प्रस्थापित करू पाहत असल्याचे दिसते। मुंबई राज्याची राजधानी असली तरी नेत्यांसह सगळ्यांनाच पुण्याचे आकर्षण अधिक असते। या पुण्यावर आपले वर्चस्व राहावे म्हणून राजकीय कुरघोडी होताना आपण पाहतो। पुण्यावर असे सगळ्यांचेच प्रेम असले तरी या पुण्याच्या वैभवात, कीर्तीत सकारात्मक भर घालण्याचा प्रयत्न कुणी जाणीवपूर्वक करीत असल्याचे दिसत नाही। शैक्षणिक संस्थांसोबतच अलीकडील काळात पब संस्कृतीसाठी पुणे ओळखले जात असल्याने स्वाभाविकच पुण्यात गुलछर्रे उडवणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे। रात्री अपरात्री दारूसह इतर अंमली पदार्थांच्या झोकात सगळे कायदे नियम पायदळी तुडवीत मोकाट फिरणाऱ्या तरुणांच्या टोळ्या, चारचाकी वाहनांचा उच्छाद, कारण नसतानाही सोसायटी समोर असलेल्या दुचाकी चारचाकी वाहनांची जाडपोळ, कोयता गँगचा हैदोस असे सगळे सांस्कृतिक वैभव मिरविणाऱ्या पुण्यात अलीकडील काळात बलात्कारांचेही पेव फुटल्याचे दिसतात। शहरात ठिकठिकाणी अय्याशीचे अड्डे स्थापन झाले आणि त्यात आता एसटी महामंडळाच्या बसेस सामील झाल्या आहेत। रात्री बंद असलेल्या बसेस मधूनही पुण्याची अय्याशी ओसडून वाहू लागली आहे। स्वारगेट बस स्थानकात घडलेली बलात्काराची घटना पुण्यात सुरक्षित असे कोणते ठिकाण आहे हा प्रश्न उपस्थित करणारी आहे। एका असहाय्य तरुणीला बंद असलेल्या बसमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर अशा बंद बसेसमध्ये हे प्रकार कधी राजखुशीने तर कधी जबरदस्तीने सर्रास चालत असल्याचे दिसून आहे। ही पुण्यनगरीतील पापे धुण्यासाठी भविष्यात कदाचित मुळा मोठेच्या संगमावर एखाद महाकुंभ आयोजित करावं लागेल। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।